दिनांक 4/2/2024 रोजी रात्री आम्हाला अशी माहिती मिळाली होती की आमच्या हद्दीतून प्रतिबंधक सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला याची दारवा, कारंजा या ठिकाणी अशी वाहतूक होत असते अशी गोपनीय खबर आम्हाला मिळाली। सदरची माहिती आम्ही माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पंकज अतुलकर सर यांना दिली व आम्ही त्याप्रमाणे ट्रॅप लावून सदरची गाडी थांबवली असता एक बोलेरो पिकअप वाहन आम्हाला इंदिरानगरच्या रोडवर मिळून आली। त्या ठिकाणी ड्रायव्हरला गाडी थांबवून मी ड्रायव्हरला नाव विचारलं। त्याचं नाव होतं शेख जावेद शेख हबीब, वय 29 वर्ष, राहणार फुलसावंगी, तालुका महागाव। तर या ठिकाणी आम्ही त्याला विचारलं गाडीमध्ये काय आहे, तर गाडी चेक केली असते। गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोते भरलेले होते, त्यामध्ये सुगंधित जो प्रतिबंधित गुटखा आहे त्यामध्ये तो मिळून आलेला आहे। त्यानुसार आम्ही तो पोलीस स्टेशनला आणून जप्त केला। त्यानंतर त्या संबंधात आम्ही फूड अँड ड्रग्ज अधिकाऱ्यांची तक्रार घेतली व त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला। पोलीस स्टेशनला एकूण 4 आरोपी विरुद्ध, ज्याच्यात एक शेख शोएब शेख रशीद फुलसावंगी, महमूद अली खान गुलाम रसूल खान दारवा, फिरोज पुंजानी राहणार मस्जिदपूर कारंजा असे आरोपी हे निष्पन्न झालेले एकूण 4 आरोपी। त्यापैकी आम्ही आता सध्या शेख जावेद हबीब आणि महमूद अली खान रसूल खान रहमतनगर दारवा या 2 आरोपींना अटक केलेली आहे। यांचा PCR सुद्धा माननीय कोर्टातून प्राप्त करण्यात आलेला आहे। एकंदरीत माल हा 15,66,315 रुपयाचा आहे व सोबतच 8 लाख रुपयाची पिकअप बोलेरो व्हॅन आहे। एकंदरीत हा 23,66,315 रुपयाचा माल आम्ही ताब्यात घेतलेला आहे। बाकीचे अजून आरोपी याच्यामध्ये काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे। जसे आरोपी निष्पन्न होतील त्याप्रमाणे समोरची कारवाई करण्यात येईल। सदरचा गुटखा सध्या आमच्या पोलीस स्टेशनला जमा करून ठेवण्यात आलेला आहे। तसे मान्य कोर्टाचे आदेश प्राप्त करून याची विल्हेवाट आम्ही लवकरच लावणार आहोत।